अहो तुम्ही उगाच अरविंद, मी बोलते त्यांच्याशी. आईसाहेब तुम्ही बोलवलत मला? हो. नवरे अरविंद कॉम्प्युटर शिकतायत आणि त्यांनी त्याची सुरुवात ऑफिसमध्ये बसून केली, हे खरंय? हो आईसाहेब, म्हणजे मी सांगणारच होतो तुम्हाला, पण सांगितलं नाही, चूक झाली माझ्या हातनं. पण बरं झालं आता हे तुम्ही यांच्या समोरच मला विचारता येते. हो, उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसायचे. एसी, लाईट, चहा, कॉफी सगळं चालू होतं. हो, ऑफिसची एक काही नियमित वेळ असते याचंही भान नव्हतं यांना. मग मी बजावलं. म्हटलं हे ऑफिस आहे, क्लास नाहीये, शिस्त हवी. म्हणून मग मीच नकार दिला. म्हटलं हे सगळं ऑफिसच्या खर्चावर चालणार नाही. असं तुम्ही सांगितल्यावर मग काय केलं यांनी? आता मी सांगितलंय म्हटल्यानंतर कोणाची हिंमत नाहीये क्लास सुरू ठेवायची. नवरे, तुमची शिस्त अगदी वाखाणण्यासारखी आहे. जरा इकडचं तिकडे झालं की लगेच नियमांवर बोट ठेवता तुम्ही. चांगले. आणि तुम्ही? नवऱ्याने आता जे सांगितलं ते खरंय? म्हणून मग तुम्ही दुसरीकडे शिकायला सुरुवात केली? हो. काय गरज होती? गरज काय होती दुसरीकडे शिकायला जाण्याची? नवऱ्याने सांगितलं आणि तुम्ही लगेच मनावर घेतलं. आईसाहेब, नवरे, नियमांपेक्षा माणूस महत्वाचा असतो. नियम हे माणसांसाठी असतात, त्यांची सोय बघायची असते. अरविंदची कुठलीही गैरसोय होता कामा नये. ते आपल्याकडे किती वर्ष काम करतायत हे माहितीये ना तुम्हाला? ते कॉम्प्युटर कशासाठी शिकतायत, त्यामुळे फायदा कोणाचा होणार आहे? कंपनीचाच ना. हेही कळतंय ना तुम्हाला? आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना ऑफिसमध्ये शिकायला बंदी घातली. आणि हे सगळं तुमचं तुम्हीच ठरवलं. हा निर्णय घेण्यापूर्वी बोललात कोणाशी? मला तर काही विचारलं नाही. आणि अविनाश तुम्हाला असं काही सांगणं शक्यच नाही. नवरे, मी तुम्हाला विचारतेय, अविनाशने सांगितले का असं? मी बोलते त्याच्याशी आत्ता. नाही आईसाहेब. अहो राहू दे, झालं ते झालं. आता पाहिलंत नवरे, आजपासून अरविंद ऑफिसमध्येच कॉम्प्युटर शिकतील. त्यांना हवा तेवढा वेळ.